फायनली आपण बद्रीनाथला पोहोचलो. हा बघू शकता व्ह्यू, फॉग आलेले आहेत. आणि आता आम्ही रूमचं पहिलं बघतो. 1200 रुपयामध्ये रूम बोलले वन डेचा. सो मोस्टली फायनल करू. आता रूम बघायला गेलाय, त्यामुळे रूम बघायला गेलाय. हे बघा पूर्ण धासून गेलंय, कधी पण कोसळू शकतं. आणि समोर पहाडाचा व्ह्यू बघा, काय मस्त आहे व्ह्यू. सो आपण आता चाललोय इंडिया फर्स्ट विलेज, माना विलेज. भारत का प्रथम गाव माना. बघू शकता इथं एरो वगैरे दाखवलेलं आहे, जसं भीमपूल, सरस्वती धाम, केशव प्रयाग, गणेश गुफा, व्यास गुफा. गुड मॉर्निंग मित्रांनो. हा आमचा काल आम्ही रूम घेतलेला. आणि आता काल मी ऍक्च्युली आम्ही एवढं म्हणजे पाऊस असल्यामुळे एवढं सगळं ओलं ओलं शूज वगैरे झालेले होते, त्याच्यामुळे मी काही शूटच नाही केलेलं. सो आता आमचं हे जरा अस्तव्यस्त पडलेलं, कारण आता निघतोय. त्यांची पण तयारी झाली आणि आता आम्ही इथून जाणार आहोत बद्रीनाथ. आम्ही तिथं ना तुम्हाला थोडं रूमची प्राइस ना थोडी महाग भेटेल, एकदम तुंगनाथच्या खाली उतरल्या बेसला. सो थोडस पुढे 1-2 किलोमीटर पुढे ना आम्हाला ही रूम 4 लोकांमध्ये 1000 रुपयामध्ये भेटली, 4 लोकांमध्ये. आणि आता आम्ही वाजलेत किती, 8:30 वाजलेत. ओह, हे वय तसं बोर्ड आहे, भूलकांड असं नाव आहे इथं. आणि हे बघा आता लगेच फॉग बघा, 2 मिनिटात फॉग भरून मोकळं पण. हे बघा. सो आमची राईड चालू झालेली आहे आजच्या दिवसाचं. आजच्या दिवसाचं टार्गेट आहे 150 किलोमीटर. सो आलं जस्ट रायडिंग चालू केली आणि फॉग सुरू झालंय. आता आम्ही जाणार होतो तेव्हा हाईट वरच जाणार आहोत, म्हणजे खाली उतरणार नाही आहोत, हाईट वरच जाणार आहोत. सो फॉग भेटणारच आहे. थंडी आहे. रात्री आम्ही तिथं थांबलेलो, तिथं पण थंडीच होती. उत्तराखंड की खूबसूरती. फायनली कुठेतरी सिटी आली आहे. ह्या सिटीचं नाव काय आहे देवा, गेस्ट हाऊस, धाबा. सिटी आली आहे. सिटी म्हणजे विलेजच आहे, पहाडी. पण आता बऱ्याच वेळा ऊन आलेलं आहे, टेम्परेचर थोडं हे झालेलं आहे, कमी झालेलं आहे. कुठे रखो, कितने आगे बिस्किट खिला रहे. तो त्यांना बिस्किट घातली. नाश्ता करायचा विचार होता, पण आता नको, 9:30 वाजलेत. अजून 1 तास रायडिंग करू, त्याच्यानंतर नाश्ता करू शकतो. आणि बाहेरला दात पण लागला कुत्र्याचा. तर आता आम्हाला हॉस्पिटल बघायचंय आणि हॉस्पिटलला हे करायचंय. हा व्हाईट वाला हरामी आहे. हा व्हाईट वाला तर आहेत, तो डॉन आहे वाटतं टीमचा. टीमचा डॉन आहे तो. तर आता आम्ही गोपेश्वर सिटी मध्ये पोहोचलोय. असं कायचा सिटीचा नजारा आहे. थोडा ते कॅश पण काढायचे, पेट्रोल पण भरायचंय. ते बघायचं. खाली पण एक एटीएम आहे. ही सिटी जरा चांगली आहे. खाली पण 2 एटीएम आहेत ते बघ. तर मित्राला कुत्र्याचा दात लागलाय, त्याच्यामुळे हॉस्पिटल मध्ये आलोय चेकिंग करायला. कौन भाई अभी हॉस्पिटल में बैठे हम लोग, वो दोस्त को उत्तराखंड के हॉस्पिटल में. क्या कौन सा ही है, अरे यार नाम भूल गया मैं. तो यहाँ पे बैठे और ये ऐसा हॉस्पिटल है. और हॉस्पिटल में दोस्त को अभी ये करने वाले हम लोग, इंजेक्शन दे रहे हो हॉस्पिटल में. तर इथं असा कॅम्प लागलेला आहे. तर कॅम्प आता मला मित्र कुठं आतमध्ये मला माहित नाही. कॅम्प लागलेला आहे इथं हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला
नहीं चालू है, पता नहीं। सो 300 पेट्रोल भरलं गाडीमध्ये. नंतर आपलं नाश्त्याचं पुढे जाऊन करायचंय. हे बघ काय गेली. और अभी यहाँ से इथून आता आम्ही डायरेक्ट बद्रीनाथ साठी जाणार आहोत. सो आता निघतोय. इकडचे कुत्रे थोडे हे करतात, म्हणजे एकदम बिंदास तसे, काय पडलेलं नाही. आणि आता ऊन आलंय. आधी अशी गरमी होत होती, आता ऊन आलंय. आम्ही काकांना विचारलं तर ते बोलले बनी आता गरमी 50 किलोमीटरचा गरमी आहे, त्यामुळे आम्ही शर्ट वगैरे काढले. मी आता 50 किलोमीटरचा पुन्हा ते घालायचे, तिथून थंडी सुरू होणार आहे. आता ऊन आलेलं आहे, तुम्ही बघू शकता तिथं ऊन आलेलं आहे पूर्ण. आता पेट्रोल पंपवर वॉशरूम वगैरे पण झालं, फ्रेश झालो आणि आता आम्ही पुन्हा प्रवासाला निघालोय. थोड्या 50 किलोमीटर आम्ही कपडे घालणार आहोत. तर आता आम्ही इथं ब्रेक साठी थांबलोय थोडासा. बघू शकता ऊन आलेलं आहे इकडं. आता इथून जायचंय पुढे. ट्रॅव्हल्स वगैरे लोक टुरिस्ट सर्व फिरायला जात आहेत. आणि आता 50 किलोमीटर थंडी सुरू होणार आहे. सो तेव्हा बघायचंय मस्त की ड्रेसिंग बिसिंग करायचंय. पहिल्यांदा टनेल भेटलाय. छोटस टनेल आहे, मोठं नाही आहे टनेल, बट आहे. हे बघा पूर्ण धासून गेलंय, कधी पण कोसळू शकतं. आणि समोर पहाडाचा व्ह्यू बघा, काय मस्त आहे व्ह्यू. बसला जायला जागा आहे, बस करायला फिरवायला. वॉटरफॉल बघू शकता. ज्ञानगंगा ज्योतिर्मठ इथं थोडीशी रेंज घेतली आणि हा वॉटरफॉल बघू शकता किती मस्त उंचावरून वाहतोय. थोडा आंघोळ करायचा विचार चाललाय आता, बघू काय, कारण शूज वगैरे पॅन्ट वगैरे भिजली ना तर सुकत नाही. तो एकच मोठा प्रॉब्लेम आहे, पण विचार चाललाय की आंघोळ करायचा म्हणून. बघू आता काय करतील. पण तुम्ही बघू शकता किती मस्त आणि एकदम थंड थंड वातावरण आहे. नृसिंह मंदिर चाललोय आम्ही आता. आणि हे जोशीमठ येते. आता जोशीमठला चाललोय आपण आणि तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिर स्वच्छ मस्त आहे. थोडे आतमध्ये असं आहे, म्हणजे जास्त फेमस नाही ऐकून पट्ट, पण काल ट्रेकिंग केलं ना पाय दुखतोय. मंदिर बघणार, हा रस्ता बघा. दर्शन घेऊन जाणार आहोत आपल्या बद्रीनाथ. पण आज इकडे मस्त वातावरण आहे. धबधब्यासाठी आंघोळ केली त्याच्यामुळे धबधब्यावर निघताना मी नाही शूट केलं. थोडं जास्त शूट ते रस्ता 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 काय दाखवायचं. आणि हे बघा, हे जे मंदिर आहे ना, नरसिंह भगवान मंदिर, हे बघू शकता
सो हे अशी हिस्ट्री आहे, तुम्ही पॉज करून हे वाचा. राजगावचा एरिया काहीसा मस्त नृसिंह भगवान मंदिर. आणि आतमध्ये मूर्ती तर खूप चांगली आहे. ऍक्च्युली फोटो काढायला मनाई आहे आणि तरी पण काढू शकतो असं, पण ते आपल्याला पण बरोबर नाही होतात. मी त्यांना विचारलं, ते बोलले मूर्ती का मत नाही खिचो बाहेरच्या खिचो. आपण नाही काढलं. तर हा जोशी मठ आहे इथं. आम्ही आता स्किप करतोय असं अंदाज आहे, स्किप करावं लागेल कारण तसं काही नाही, 2 नदींचा संगम आहे असं बघतोय कुठेतरी. वेपोल बघावं लागेल. पण कुठे आहे 2 नद्या? तर आम्ही आता इथून जाणार आहोत बद्रीनाथला. आता पण हळूहळू थांबत थांबत जाणार. आता वाजले किती माहितीये? 4 वाजलेत, म्हणजे 5-5:30 पर्यंत पोहोचू तिकडं. आज दर्शन भेटलं तर चांगलं जाईल, नाही दर्शन भेटलं तर सकाळी सकाळी आम्ही जाऊ, दर्शन घेऊ आणि मग पुढे माना विलेजला जाणार आहोत. ते एक बघण्यासारखा व्ह्यू आहे. सो गाईज लोग चलते. फायनली आपण बद्रीनाथला पोहोचलो. बघू शकता व्ह्यू, फॉग आलेले आहेत. आणि आता आम्ही रूमचं बरं बघतो. 1200 रुपयामध्ये रूम बोलले आहेत 1 डेचं. सो मोस्टली फायनल करून आता रूम बघायला गेलाय. त्यामुळे रूम बघायला गेलाय. हे इथं काहीतरी आहे. आणि तर आम्ही आता रूम मध्ये पोहोचलोय. आता मी पटकन ना फ्रेश होऊन मंदिरात दर्शनासाठी जाणार, कारण आता गर्दी नाहीये बोलले. मग आज जर दर्शन झालं आम्हाला तर उद्या फक्त सराउंडिंग फिरून वगैरे फोटो वगैरे काढून आम्ही इथून माना विलेजला लवकर लवकर निघू शकतो. सो आता आम्ही गरम पाणी फ्रेश होणार आणि फ्रेश होऊन लगेच आम्ही दर्शनासाठी निघणार इथून. सुंदर असा व्ह्यू, नाईट व्ह्यू बद्रीनाथ टेम्पल. कशी आहे? मस्त आहे. ठीक आहे, एक मिनिट. जलेबी का कितना बोले थे? 40-50. जलेबी 50 और ये भी 50 ना? 40. हे 40. तर आता आम्ही
नाश्ता करायला इथं मंदिरच्या इथं नाश्ता करायला आलोय. आणि आता पहिल्या आधी चहा मागवली आणि आता बघू काय इथं आहे, पौष्टिक आहे त्याच्यावर आहे. तर पहिल्या आधी आम्ही बघणार आहोत काय काय खायचंय ते आणि त्याच्यानंतर डिसाईड करू. नाश्ता मागवला एक कचोरी. कचोरी कशी आहे? एवढी ऍव्हरेज आहे, नॉर्मल आहे. म्हणजे 50 रुपयाला कचोरी भेटली, हे 80 रुपयाला भेटले, पण ही चांगले. सो आता चाललोय मी मंदिराकडे आणि बघू शकता सकाळचा व्ह्यू. बर्फ नाहीये, तो मस्त आहे, पण आता फॉग आहे, नो डाऊट फॉग आहे, बट बर्फ मिसिंग आहे. थंडी आहे बाई. हा एवढी नाही, म्हणजे सकाळी सकाळी थोडी लागते तेवढी, असं नाही किंवा एकदम हार्डवाली थंडी असं नाही. आणि तुम्ही बघू शकता बद्रीनाथ मंदिरचा व्ह्यू. आता हे बघू शकता आणि वर पहाड आहे. हे बघा, हा इथं मंदिर आहे आणि हे इकडे वर असे पहाड आहे आणि इथं बर्फ असतो. या पहाडावर बर्फ असतो, पण आता आज तर बर्फ नाहीये कारण पाणीच नाहीये, त्याच्यामुळे बर्फ नाहीये. हे बघा बर्फ बर्फ. हे बघा, हे बघा बर्फ. हे बघा बर्फ थोडा थोडा दिसतोय बर्फ. अरे तिथं टेंट लावलाय कोणतरी. हा टेंट लावलाय कोणतरी त्या बर्फाच्या इथं. हा टेंट लावलाय आणि वातावरण बघू शकता. आणि असं नाम काढून घेतलं आम्ही, मी पण काढलाय. दिले त्यांना 20 रुपये दिले. तर आपण मस्तपैकी नाम काढलेलं आहे. आता माना विलेजला जायचंय. बरं झालं की काल दर्शन घेतलं म्हणून. आणि हे बघा, हे पहाड आता थोडे थोडे हे होत आहे इकडं. हे इथं मंदिर आहे आणि हे इकडं पहाड आहे, इकडं बर्फ तयार होतोय, पण ते फॉग मुळे ना काहीच दिसत नाही. ते पूर्ण येऊन जाते. आम्ही आता चाललोय माना गावला. ऍक्च्युली हे केलं, बॅग वगैरे इथे ठेवले, कारण इथूनच पुढे 5 किलोमीटर आहे माना गाव. सो आपण आता चाललोय इंडिया फर्स्ट विलेज, माना विलेज. भारत का प्रथम गांव माना. माना विलेज. लेट्स गो. और हे असं काहीसा नजारा आहे इथं. हे बघू शकता माना विलेज. माना विलेज इंडियाचा फर्स्ट विलेज. तर आता आम्ही तिथं 5 पांडव स्वर्गात गेलेले म्हणतात, तर तिथं माना विलेज. ह्याच्या माग एक काही किलोमीटरवर, एक्झॅक्ट मला माहित नाही, तिथं चायना सुरू होतं, म्हणजे तिबेट. आणि आपण आता चाललो जिथं सरस्वती नदीचा उगम झाला. बघू शकता इथं एरो वगैरे दाखवलेलं आहे, जसं भीमपूल, सरस्वती धाम, केशव प्रयाग, गणेश गुफा, व्यास गुफा. आपण आता सरस्वती नदी आलेलो आहोत. हीच ती सरस्वती नदी आहे जी इथून पुढे गायब होते बोलतात. अशी खाली बघू शकता. आणि इथं गणपतीचं मंदिर आहे. चप्पल वगैरे इथे काढून गणपती बाप्पाचं थोडं दर्शन घेऊ, मग पुढे जाऊ. आणि हे इथं आतमध्ये मंदिर आहे. बघू शकता आतमध्ये मंदिर आहे एक देवीचं. आणि बघू शकता सरस्वती नदी.
आणि वर बघा आकाश बघा. सो हे इथं आणि हे इकडं असं सरस्वती नदीचा आवाज येतोय, जोरात पडल्यामुळे आवाज येतोय. सो थोडा ऐकायला कमी येईल, पण आता आपण नदीच्या इथे जाऊ साईडला. आपण नदी बघू शकता आणि आपण आता चाललो पाच पांडव. पाच पांडव पाहू शकता, हे पाहू शकता पाच पांडव. तेच म्हणतो हे काढू नाही तर निघून. आणि हे आता आपण पाच पांडवचे स्वर्गात गेले ना, त्या रूट वर चाललोय. नजारा बघू शकता, खरंच उंच उंच पहाड आहे. इकडे बघा, इकडे गाव आहे, पूर्ण फॉगने भरलेलं आहे. आणि गर्वानं लहरतोय, हे बघा. हा 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 तेवढा ओपन पण झाला तेवढ्यासाठी सही आहे. तर तुम्ही बघू शकता, असाच वसुंधरा फॉलला पण जातो आणि इथूनच पाच पांडव स्वर्गात गेलेले. इकडे फॉग आले त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही, क्रिस्टल क्लिअर. तर आपण आता जास्त तर पुढे नाही जात आहे, थोडस पुढे जाऊन तिथून रिटर्न यायचा विचार करत आहे. तर वसुंधरा फॉल कुठून आहे हे पहिलं बघावं लागेल. असं काहीसा व्ह्यू आहे. तर भावन आपण मी काय पूर्ण नाही गेलो, थोडासा रास्ता चालून आलो, वसुंधरा फॉल पर्यंत नाही गेलो, तर आम्हाला रिटर्न पुन्हा जायचं आहे. तर थोडस चालून येऊन आता आपण हे बघा, हे गावाचा नजारा बघू शकतो. आणि आपण आता जाणार आहोत, अजून एक 2 पॉइंट आहे तिथं जे मगाशी दाखवलेलं मॅप मध्ये, ते बघून आम्ही रिटर्न जाणार आहोत. थोडासा रस्ता चढायचा होता जिथं पाच पांडव पण चालले, तो रस्ता थोडासा चालून यायचा होता आणि बघायचं होतं काय आहे पुढे नजारा. बाकी पाय तर दुखतात, 2 दिवस ट्रेक केल्यामुळे मजबूत पाय दुखतायत, त्याच्यामुळे आता काय चालायचंय पण. आणि आता वाटले 1 आणि ऊन आले डोक्यावर. जसं आम्हाला आज अर्ध तरी अंतर, रुद्रप्रयाग पर्यंतचं अंतर 100 किलोमीटर तरी ऍटलिस्ट कापायचंय, नाहीतर आम्ही ऋषिकेशला पोहोचू नाही शकणार. पाऊस आला तरी हे इथं काहीतरी मंत्रीपूर बाला सुंदरी असं काहीतरी आहे इकडे, आता नाही. हा बघू होता विलेजचा व्ह्यू. और आपण आता चाललोय वेदव्यास मुलींची गुफा बघितली, त्याच्यामध्ये वेदव्यास मुलींनी 4 वेद लिहिले की ते 4 शिष्य होते. 4 नाही, त्या गुहेमध्ये काय लिहिलं गुफेमध्ये ते नाही माहिती. तिथे काही लिहिलं होतं पण मी विसरलो बघा फोटो काढायला तिथं. हा आणि ते आणि त्यांचे 4 शिष्य तिथे राहायचे असं आहे, असं तिथं लिहिलेलं आहे पण मी फोटो काढायला विसरलो. हा बघा, हा असा वर जायचंय वेदव्यासींची गुफा. तर ही आहे गणेश गुफा. इथून व्यास गुफा बघूनच आता उतरताना गणेश गुफा लागले आणि आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊ. मंदिर के अंदर शाळेत जवळची ओके. मंदिराच्या आतमध्ये फोटो काढायला मनाई आहे, आपण बाहेरून काढू शकतो. तर हे बघू शकता असं. आणि कुठचं तरी इथं झाड आहे, काय माहित कुठचं झाड आहे. तर आपण आता हे पॉज करून वाचू शकता तुम्ही. तर इंडियाच्या फर्स्ट विलेज वरून आपण निघूया आता वापसीला. आता बद्रीनाथला जायचं, इथंच बाजूलाच आहे. तिथून आम्हाला बॅग वगैरे सगळे घ्यायचे, रूम चेकआउट करायचे आणि आपल्याला निघायचे रिटर्न ट्रॅव्हलला. मी एक टाइम लॅप्स लावेन उतरताना त्या घाटचा,
बट चला मग आपण निघू, गाडी काढूया आणि निघूया. हेलिकॉप्टर इथं उडत आहे. कुठे गेलं ते? हे बघा, हे बघा, हे बघा. इथं बद्रीनाथला हेलिकॉप्टर उडतंय. वेगळ्या ठिकाणी स्वस्त आहे. पुढे लँडस्लाइड झालंय, लँडस्लाइड त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलंय. हे बघा इकडे गाडी एक पाठी पण येऊन थांबलेली आहे. हा तो असं लँडस्लाइड झालेलं आहे. हे पुढे नको जाऊ हे भाई. सो हे असं लँडस्लाइड आत्ता जस्ट झालेलं आहे आणि ते क्लिनिंगचं काम चालू आहे तिथं. बापरे, तो पूर्ण रस्ताच गेलेला आहे, पूर्ण रस्ता डाऊन झालेला आहे. बघू शकता लँडस्लाइड ना पूर्ण रस्ता बंद झालेला आहे. सो इसकी वजह से अभी रास्ता बंद हो गया है. लैंडस्लाइड का एक्सपीरियंस करते हुए. और कितना घंटा लगेगा सर ये क्लियर होने में? 20 मिनट. 20 मिनट में क्लियर. अच्छा, तो लैंडस्लाइड होता है तो 20 मिनट में क्लियर भी कर देते हैं. और ये देखो, वो देखो, वो देखो पत्थर आ रहे. ये देखो यहाँ से पत्थर आ रहे. इथून हे बघा, हा बघा दगड आला 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 आला. वरून दगड येत आहे. सो ये गिरा था अभी फिर से थोड़ा और गिरा है क्या? जानबूझ के गिरा रहे, उसको स्लोप बना रहे. ओके, जानबूझ के गिरा रहे मतलब लैंडस्लाइड नहीं हुआ, वो गिरा रहे पत्थर ताकि स्लोप बनाना है यहाँ पे. अच्छा, ये जानबूझ के गिरा रहे ताकि स्लोप बना रहे. ओ ह्या पुन्हा लँडस्लाइड झालं. इकडे बघू शकता. आणि आम्ही गाड्या वगैरे लावल्यात. पुन्हा एकदा लँडस्लाइड. आणि आता आता लँडस्लाइडला काय समजत नाही. इथे एक गाडी थांबलेली आहे. गाडी फसलेली आहे वाटतं. लँडस्लाइड मध्ये गाडी फसली आहे. ती गाडी फसलेली वाटते. त्याला गाड्या एक एक पुढे घेत आहेत. ते बघू. तर मित्रांनो, लँडस्लाइड थोडं थांबलेलं आणि मी थोडं आम्हाला अंतर कव्हर करायचं होतं पहिला रनिंग. त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग काही केलंच नव्हतं. पहिलं बोललो आधी डिस्टन्स कव्हर करून घेऊया. आणि हे बघा असे मध्ये मध्ये असे हे लँडस्लाइड झालेले आहेत, त्याच्यामुळे थांबवत आहेत. आणि त्याच्यामुळे वेळ लागतोय थोडा. सो 6:30 वाजले आणि आमचा अजूनही थोडासा डिस्टन्स कापायचाच विचार आहे. कारण जेवढा डिस्टन्स कापता येईल तेवढा आम्हाला उद्या फायदा होणार आहे. उद्या आम्हाला करायचे जवळपास ऋषिकेश इथून तरी 200 किलोमीटरच्या आसपास आहे. स्कूटीवर एवढं करणं पॉसिबल नाही. आता मला जेवढं होता येईल तेवढा डिस्टन्स. तर हे बघू शकता आता ब्रिजवर लाइटिंग केलेले आहेत. आणि आता कुठची सिटी आहे. हे या सिटीचं नाव काय? नाव काय सिटीचं? काय? कर्णप्रयाग. तर कर्णप्रयाग मध्ये आता आम्ही आलोय. रात्रभर कंटिन्युअस गाडी चालवली आहे. आणि अजून आता विचार चाललाय आमचा एक तर रुद्रप्रयागला जाऊन थांबावं किंवा मग इथं थांबावं. आता बघू कसं काय. हे जर आपण चांगली सिटी वाटते बघा. हॉटेल बिटेल्स बघू शकता. जरा चांगलं वाटतंय म्हणजे. तर आम्ही हा लॉज घेतलाय. आणि लॉज नाही सॉरी रूम इथं घेतलाय मधुबन रुद्रप्रयाग मध्ये. आता वाजले 8:30.
बरोबर 8:23 झालेत आणि रस्ता थोडा मध्ये मध्ये खूपच खराब होता, म्हणजे लँडस्लाईड वगैरे झाले. पण आता मी इथं रेस्ट करणार आहोत रुद्रप्रयागला. आज जवळपास 150-160 किलोमीटर बद्रीनाथवरून खेचलं आणि आता आम्ही उद्या आमचं टार्गेट आहे ऋषिकेश किती किलोमीटर इथून? 150, ऑलमोस्ट 150 आहे. तर अजून 150 काढायचे. आज आम्ही खूप दमलोय, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथंच ठेवू आणि भेटू उद्या सकाळी नवीन ब्लॉगमध्ये. आणि एकदा हा लॉज तुम्हाला दाखवतो, जो रूम आहे. इथं मस्त की स्पेस वगैरे आहे. इथं सिटीमध्येच आहे. हा ही अशी सिटी आहे, सिटीमध्येच आहे ब्लॉग. आणि आपण मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथं सेंड करू. चला बाय बाय.